मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा सन्मान निधी पात्र लाडकींच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात जमा केले जात आहेत। पुढील 2 ते 3 दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि सर्व पात्र लाभार्थींना निधी थेट त्यांच्या खात्यामध्ये प्राप्त होईल। लाडक्या बहिणींसाठी आता एक आनंदाची बातमी आहे। एप्रिल महिन्याचा हप्ता यायला सुरुवात झालेली आहे। पुढील 2 ते 3 दिवसात सगळ्यांना 1500 रुपये मिळणार आहेत। पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यातच पैसे जमा होणार असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे। एप्रिल महिन्याचा हप्ता यायला आता सुरुवात झालेली आहे। लाडक्या बहिणींसाठी ही खुश खबर आहे। लाडकी बहीण संदर्भात एक महत्त्वाची बातमी, योजनेचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होत आहेत। केवायसी पूर्ण झालेल्या महिलांनाच हप्ता यायला सुरुवात। लाडकी बहीण योजनेबद्दल एक महत्त्वाची अपडेट समोर येते। राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी बाबत एक मोठा निर्णय घेतलाय। योजनेची ई-केवायसी करताना चूक केलेल्या महिलांना आता मोठा दिलासा मिळतोय। राज्यात लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी करण्याच्या सूचना दिल्या गेल्यात। मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे। दरम्यान गेल्या काही दिवसांपासून लाडक्या बहिणींना चिंता लागून होती की त्यांचे पैसे अजूनही त्यांना मिळाले नाहीत, त्यांचा हप्ता त्यांना मिळाला नाहीत आणि त्याबद्दल आता एक मोठी बातमी समोर येते। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे काही लाभार्थी महिलांना मिळणं बंद झालंय। त्यामुळे काही महिन्यांपासून काही महिलांना महिन्याचे 1500 रुपये मिळणं बंद झालं आहे। कारण सरकारने लाभार्थी महिलांना ई-केवायसी करण्याची मुदत दिली होती। सरकारने दिलेली मुदत संपली आहे, तर काहींनी ई-केवायसी करताना चूक केली, त्यामुळे त्या महिलांना लाभ मिळत नाहीये। काही महिला योजनेचे पैसे मिळत नसल्यामुळे वारंवार बँकेमध्ये फेऱ्या देखील मारतात। त्यामुळेच आता राज्य सरकारने एक मोठं पाऊल उचललंय। आणि आता लाडक्या बहिणींसंदर्भातली एक खुशखबर आहे। आता 3 महिन्याचे एकदम 4500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। आणि मी हेही सांगतो, कोणी माईकाला आला तरी माझ्या लाडक्या बहीण योजना कधीही बंद होणार नाही। त्यामध्ये पैसे जमा झाल्यानंतर काही कापून घ्यायला लागलेत, त्या बँकांना माझ्या सूचना आहेत। माझ्या बहिणींचे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतले पैसे जर काढले तर तुमच्यावर कठोर कारवाई केली जाईल, या बँकांना देखील मी सांगू इच्छितो। 2 महिन्यांचे पैसे आता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे। शासनानं केवायसी अपडेट करायची अट ठेवलेली होती, तसं सांगितलेलं होतं। मात्र आता या केवायसीच्या सगळ्या प्रक्रियेनंतर किती लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळतोय हे पाहणं महत्वाचं असेल। महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्यातील महिलांसाठी एक अत्यंत महत्वाची आणि लोकप्रिय योजना या ठिकाणी ठरलेली आहे। या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपयांचे आर्थिक सहाय्य याच्या माध्यमातून दिले जाते। परंतु अनेक महिलांना सध्या एक मोठी समस्या या ठिकाणी भेडसावत आहे, ती म्हणजेच हप्त्याचे पैसे त्यांच्या खात्यात त्या ठिकाणी आलेले नाहीत। जर तुमच्याही खात्यात पैसे आलेले नसतील तर तुम्हाला घाबरण्याची गरज नाहीये। सरकारने यासाठी ऑनलाईन तक्रार करण्याची सोय देखील उपलब्ध करून आता दिलेली आहे। आता या ठिकाणी पाहून घ्या, पैसे नेमके का येत नाहीत। आता याच्या मुख्य कारणांमध्ये आपण पाहून घेऊया। लाडकी बहीण योजनेचे पैसे न येण्यामागे काही सामान्य कारणे तुम्हाला असू शकतात। पहिले म्हणजेच ई-केवायसी तुमची त्या ठिकाणी पूर्ण नसणे। अनेक वेळा अर्ज केल्यानंतरही ई-केवायसी आधार पडताळणी पूर्ण होत नाही, त्यामुळे तुमचे पैसे त्या ठिकाणी अडकत असतात। आता दुसरे म्हणजेच बँक खाते तुमच्या आधार कार्डशी त्या ठिकाणी लिंक नसणे। जर तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक नसेल तर डीबीटी पद्धत म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर त्या ठिकाणी तुमचे होऊ शकत नाही। आता तिसऱ्यामध्येच तुम्ही आता पाहून घ्या, अर्जातील तुमची माहिती त्या ठिकाणी चुकीची असणे, नावातील स्पेलिंगची तुमची चूक असणे, चुकीचा खाते क्रमांक असणे आणि IFSC कोड देखील तुमचा त्या ठिकाणी चुकीचा असणे, यामुळे देखील तुमचे पैसे त्या ठिकाणी येत नाहीत। तसेच तुमच्या पात्रतेत देखील त्या ठिकाणी अडचण, काही महिलांना पात्रतेत बसत नसल्यामुळे देखील त्यांचे पैसे त्या ठिकाणी रोखले जाऊ शकतात। आता तांत्रिक अडचणी देखील आपण या ठिकाणी पाहून घेऊया। आता सरकारी पोर्टलवर तांत्रिक समस्या किंवा सर्व्हर इश्यूमुळे देखील तुमचे पेमेंट त्या ठिकाणी तुम्हाला उशिरा येऊ शकते। आता या ठिकाणी पुढेच पाहून घेऊया, ऑनलाईन तक्रार नेमकी तुम्ही का करायची। जर तुम्हाला 1-2 महिने झाले तरी पैसे तुमचे आलेले नाहीत तर तुम्ही तक्रार करणे या ठिकाणी खूप महत्वाचे आहे। आता त्याचे कारण देखील पाहून घ्या की तुमची केस त्या ठिकाणी तपासली जाते,
अडचण नेमकी कुठे आहे ते नेमके तुम्हाला कळते आणि पैसे लवकर मिळण्याची शक्यता देखील तुमची त्या ठिकाणी वाढत असते. तर या ठिकाणी पाहून घेऊया ऑनलाईन तक्रार नेमकी कशी करायची आहे. आता तुम्ही काही स्टेप फॉलो करून ती ऑनलाईन तक्रार करू शकता. आता पहिल्या स्टेपमध्ये तुम्हाला अधिकृत वेबसाईटला त्या ठिकाणी भेट द्यायची आहे. लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत पोर्टलवर तुम्हाला जायचे आहे. तिथे गेल्यानंतर दुसऱ्या स्टेपमध्ये तुम्हाला तक्रार नोंदवा हा पर्याय तुम्हाला त्या ठिकाणी निवडायचा आहे. होम पेजवर तुम्हाला कंप्लेंट हा असा पर्याय दिसेल, त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचे. नंतर तिथे गेल्यानंतर तुम्ही लॉग इन करा. तुमचा मोबाईल नंबर टाका आणि OTP द्वारे तुम्ही त्या ठिकाणी ते लॉग इन करून घ्या. तसेच पुढे गेल्यानंतर त्या ठिकाणी तक्रार फॉर्म तुम्हाला भरायचा आहे. फॉर्म मध्ये काही माहिती तुम्हाला भरायची, जसे की तुमचा अर्ज क्रमांक म्हणजेच ऍप्लिकेशन ID, तुमचे पूर्ण नाव, तुमचा मोबाईल नंबर, तुमची समस्या नेमकी कोणती आहे. उदाहरणार्थ तुम्हाला पैसे मिळाले नाहीत असा हा समस्येचा प्रकार त्या ठिकाणी निवडायचा आणि सविस्तर माहिती त्या ठिकाणी अपलोड करायची. नंतर पुढेच आवश्यक कागदपत्र देखील तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करायचे आहेत, जसे की तुमचे आधार कार्ड, बँक खात्याचे पासबुक, तसेच अर्जांची कॉपी आणि शेवटच्या स्टेपमध्ये तोच अर्ज तुम्हाला त्या ठिकाणी सबमिट करून घ्यायचा. सर्व माहिती योग्य आहे का हे तपासून तुम्ही सबमिट या बटनावर त्या ठिकाणी क्लिक करून घ्या. तसेच पुढेच पाहून घ्या ऑफलाईन तक्रार करण्याचा देखील पर्याय आहे. जर ऑनलाईन तक्रार करता तुम्हाला येत नसेल तर तुम्ही खालील ठिकाणी जाऊन म्हणजेच ग्रामपंचायत कार्यालयात, तसेच CSC सेंटर म्हणजे कॉमन सर्व्हिस सेंटर मध्ये, तसेच महिला व बालविकास विभाग कार्यालयाशी तुम्ही त्या ठिकाणी ऑफलाईन तक्रार म्हणजेच त्यांच्याशी संपर्क तुम्ही त्या ठिकाणी साधू शकता. आता पुढेच पाहून घ्या तक्रार केल्यानंतर नेमके काय होईल हा सर्वांना प्रश्न आहे. तर तुम्ही तक्रार सबमिट केल्यानंतर तुम्हाला कंप्लेंट ID त्या ठिकाणी मिळत असतो. तुमची तक्रार देखील त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी तपासली जाते आणि 7 ते 15 दिवसात अपडेट नेमकी काय आहे ते तुम्हाला मिळू शकते, म्हणजे तुमची समस्या नेमकी कोणती आहे. तसेच पुढे समस्या सुटल्यावर पैसे तुमच्या खात्यात त्या ठिकाणी जमा देखील होत असतात.